ते अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. हो थांबाल एवढं काय पोर आहे. काय ग आम्हाला येऊ द्या ना. मग चाल ना. मग काय गाणी म्हणत चालले, मला भूक लागली, चला पाणीपुरी खायची. मग आता नेऊ राहिलो ना तुला. चले गाणं म्हणत, मी किती लांब राहिले, तुम्ही चालले पुढं. एवढं चांगलं गाणं म्हणतोय, तुला आवडत नाही का? मला आवडायचं काय, मला भूक लागली. मग गवळण म्हणू का? काहीच नका म्हणू, गपचिप चला. कोणाच्या इथं जायचं सांग. चला स्टँडवर जाऊ, तिथं स्टँडवर खायची का तुला पाणीपुरी? स्टँडवर खायची. बर चाल, आपल्या हिरालाल भाऊच्या दुकानामध्येच जाऊ. हा तिथं चांगले भेटते तिथं. ऐक ना, एकच प्लेट खाय पाणीपुरी, का बरं? जास्त खाऊ नये. का बरं खाऊ नये? मला खायची असली तर. तुझं पोट बीट दुखलं तरी का मग मला डॉक्टर घेऊन जायला लागेल, त्याचं काय? काय दुखल पाणीपुरी? का पोट दुखत आहे का काय? अरे तुमचे पैसे जाईल ते सांगा. तसं नाही, तुला किती वेळा मी म्हणलो, तुला खायचं असेल तर घरी घेऊन यायच्या पाणीपुऱ्या, घरी करायचं त्याचं पाणी बिनी, ते तिखट पाणी गोड पाणी. ते कुट्टाने नाही होती मला, त्याच्यापेक्षा जायचं आहे तर माहिती, 1-2 प्लेट खाऊन यायची. बाहेर खायची मज्जाच वेगळी राहती. तुम्हाला काय, तुम्हाला असं वाटतंय जाऊच नाही आणि खाऊच नाही. तो आहे ना जिभेला चांगले चटका लागलाय बाहेर मग खायचा. बायको कायला केली? बायको केली म्हणजे काय, तुला काय रोज रोज काय बाहेर नेऊ का हॉटेलात? मग काय झालं नेल्याने? लोक काय म्हणतील आपल्याला? मग जाऊ दे ना, म्हणू द्या ना, लोक तिकडे त्यांचं जाळ करू, आपल्या काय करायचंय. चाल लवकर. गायला चारा तरी टाकी तो. गाया पक्के भुकेल असला तर घ्या. काय रे मधू, काय कुठे चालले जोडीनं? खाऊ तात्या. कुठे चालले जोडीनं म्हणलं? अहो हे हिला पाणीपुरी खायची इच्छा झाली हिला, हा म्हटलं चाल बाई, आता काय करते. काय पाणीपुरी? हा ना, नाही रोज जातोय काय घेऊन? आता तिला तिच्या जिभेला चटकाच लय हो. नाही बरं बरं, खाऊ घाल तब्येत सुद्धा जरा मा सोनाची. अहो एवढी खाती तरी ती अशी ना अशीची निस्ती शौर्यवाणी दिसती. राहिलं का माझं खायचं काढून राहिले? काय रे असं बोलत मा सोनाला? मग तुला खाऊ घालीत नाही का आम्ही? खाऊ घाली ते, पण खायचं काय काढून राहिले? मग आता ते म्हणते जाडजूड कर म्हणून म्हणलं तिला खाऊ घालितोय, पण ती काय जाडजूड व्हाय ना. आता माहिती तब्येतच अशी आहे, मी काय करू? हा मग मी त्यांना तेच सांगू राहिलो. मग असं सांगा ना, ती बरं जाऊ खात दे बाबा, बाबा नका भांडणं करू. तुम्ही म्हणशाल तात्या कुडकुड मध्येच भेटला. नाही काय करू राहिले तुम्ही? काय रे गायला चारा पाणी केला हा, तर तेवढं तुम्ही दिसले म्हणलं, ते मध्ये कुठे चालले दोघं पण? आता तिला मी काय म्हणलं, घरीच पाणीपुऱ्या घेऊन यायच्या, घरीच खायचं. बाहेर चांगलं राहतं का खाणं? नाही कसं राहत माहिती मधू, घरी त्याला लय कुदबे करायला, चिंच पाणी बनवायचं आणि तिखट पाणी बनवायचं, त्या तळायच्या पुड्या, त्यापेक्षा विकत घ्यायला परवडते खायला. तुम्ही म्हणते ते बरोबर आणि आहे. मग बाहेरची ते खायची चव आहे ना वेगळीच राहते, मज्जा आहे मस्त. आणि जरा लय सारखं नका नेत जाऊ, जरा डोक्यावर बसेल जरा. अहो ती माया मामाचीच पोर आहे ती. मामाचीच पोर करेल काय तो? हा म्हणून तर. म्हणून तर लाट चालू आहे काय तो आहे पण. आता लहानपणापासून आमचं प्रेम होतं. हा बरं चालेल. तो प्रेमाला लय काम भारी थांबा. येऊ का तात्या? खरंच पुतण्या झाला आपला भाऊ. चाल. याला म्हणते पुतण्या, म्हणतो तात्याला सांगते मामाची पोर आहे. बरं आहे बाबा, चांगलं आहे. नेत जाय बाबा रोज, का मागे पैसे जायचे रोज घाले ना तू. चला तुम्ही ना परत मागं जातो, पाणी भरायचं ना. बाई रोज दारू पितो, नुसता संशय घेतो, मारितो. काय पाहून दिलं या दाजींनी. आता आहे ना, म्हातारीक गेले असते, पण त्यांच्याकडं जातच नाही. दाजींकच जाते, आता त्यांच्याच कानावर घालते. किती दिवस सहन करणार आहे मी, सहन करून पार मला नको झालंय. आयला एक गॅस टाकी ना 1100 रुपयाला झाली. आणि बाई सरपणाचं आता काम आहे ना, 2 दिवस पुरला. आता बायको गेली कामाला, ती मला म्हणत सरपण काढून आणा तेवढं. झालं आता एवढं सरपणाचं 2 दिवसात काम होऊन जाईल भावलं. दाजी ते काय शांत लाकडं न्यायला आले होते काय? हा तुझी बहीण म्हणा
सरपण आणा म्हणा गॅस टाकीला 1100 रुपये लागत आहे. काय गं भाई तू इकडं कुठं तुमच्याकडंच आले दाजी. काय आता काय सांगू तुम्हाला. हा मग साडूल नाही आणलं काही नाही मरू दे, त्या साडूचं नाव नका काढू. काय आता घरी तर चला, काय पाणी बिणी तर विचारा. बरं का मेवणे भाई हा. तू एक तर कधी येत नाही ना अचानक आली आणि एक तर तुझा चेहरा पूर्ण उतर दिसतोय ना. तू मला पहिले सांग तू कशी काय आली. अहो दाजी काय सांगू तुम्हाला, तुम्ही ते पाहून दिला असं मला. अहो एवढ्या दिवसापासून हे त्रास देतोय तरी मी तुम्हाला सांगितलं नाही. रोज दारू पिऊन येतोय. मग आता त्याचा काय माहिती तो माणूस आहे ना तुला माहिती आहे ना सरकारी नोकरीला आहे बरोबर. आता हे लोक पेतायचे तुला चांगलं माहिती. अहो सरकारी नोकरीला हा. आहे पण थोडंसं काही भान ठेवावा. हा रोज दारू प्यायची का? हा सरकारी नोकरी झाली म्हणून काय झालं रोज प्यायची? काय सांगू दाजी तुम्हाला. अहो रोज येताना ड्युटीवर आहे ना रोज ताईट होऊन येत्या, रोज प्यात्या. हम्म. घरी आले घरात पाय का दारात पाय का लगेच का रे आमकं नाही बनवलं का, तमकं बनवून दे. ती भाजी करेल ती फेकून देत्या. कधी कधी तर जेवती नाही ती कोणाच हॉटेलमधूनच जेवून येते रोज. अख्खा स्वयंपाक रोजचा शिळा फेकायला लागतो. काय सांगा त्या मारितो इतका. एक दिवस तर तुम्हाला सांगते स्वयंपाक करीत होते तर चालू याच्यात गॅस टाकीच उचलली. आता काय सांगा त्या तो काही एक ताने कडवा केला म्हणजे भाजी. चालू टाकी तेवढ्यात मी धरलं नाही तर अख्खं घर गेलं असतं येऊन. मग त्याला टाकी उचलते का. मग तुम्ही का काही त्याला हे समजले का ताकद किती आहे त्या माणसामध्ये दाजी. हो ते आता काय सांगा आता तू आता तुम्ही सांगतोय तुझं चांगली दाबून जर गेली तर तू त्याचा मुंडी दाबून जर शिकवर आहे. पण आणि या बाय कालच्या रात्रीला तर तुम्हाला सांगते दाजी एवढी जोरात लात मारली मावाल्या या बाईला बारगाडी पाहू 2 बारगाड्या एवढं सुजलंय माहितीये का. अरे बाबू किती नख लागले. निळ्या बारगाड्या झाल्या माहितीये का म्हणून मी निघून आले. अरे शांती मग मला फोन करायचा. हा मग मी आलो नसतं का रात्रीची. फोन कस काय करू, फोन हीच काढून गेले माकडून. त्याला? नाही माकड हायला. म्हणून मी तिकडे जाणार होते माझ्या इकडे त्यांच्याकडं पण म्हणले नाही आता पहिलं दाजींकडे जावा आणि दाजींच्या कानावर घालावा हे. नाही बरं झालं तिकडे गेली नाही मात्र तवाल्या बरं झालं तू माक झाली. बरं मी त्याला काय चालता येत नाही मला माहिती का दाजी. बरं मी त्याला काय केलं आता फोन करून आहे ना त्याला बोलून घेतो. पण दाजी बर का तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलं. हे बघ शांती तू मेवणी तुला सांगतो तो ना चांगलंच केलं मी. ऐक तुला सरकारी नोकरीवाला नवर पाहिला काय वाईट आहे सांग बरं. तुम्ही फक्त सरकारी नोकरीच पाहिली पण तुम्ही त्याचं वागणं नाही पाहिलं. पण आता त्याच्या घरी कोण जाऊन पाहते कोणाच्या घरी काय चालू आहे बरोबर की पाहता ना. अहो नोकरी आहे पण घरात काय चालू आहे ते का आता रोज तुमच्या घराने घेऊन यायचं का मी सांगा बरं. हा नाही तोय म्हणणं बरोबर आहे मलाही पटत आहे. आयुष्य काढायचंय मला तिकडं का ते काही एक दिवसाचं आहे का त्याच्यावालं. हा तांब्या घे हान, गलास घे हान, काही दिसत त्याच्या हाताखाली. डबा एक दिवस ते डबा फेकून मारला इडं इडं चिरलं होतं मग घाबरलं मागून आणि मग स्वतःनीच नेलं मला दवाखान्यात. हा ना ते तरी तर तुम्हाला सांगितलं का मी. नाही ते नाही सांगितलं तू. आपण काय म्हणतो नको आपल्या दाजीच्या डोक्याला हा टेन्शन. तेच ना बरोबर आहे. मी काय म्हणतो मेवणे भाई हा तू आता काही काळजी करू नको बरोबर. जोपर्यंत तो येत नाही न्यायला हा तोपर्यंत तो काय म्हणायचं नाही का दाजी फोन करून पहा काय हे करा. हा चालेल ना. नाही नाही मी काला म्हणल इडं माझ्या जीवाचं मला पडलंय माहितीये का. नाही तर मग तू पण मला करमत नाही दाजी मला नेऊन घाला. असं असतं तर मी तुमच्या का आले असते का. हा मग म्हणून तुला समजून सांगू राहिलो. इडं मार खाऊन खाऊन पार हाडकं डिले झाले मी काला जाऊ तिकडं. बरं काही काळजी करू नको मग चल घरी चल पो आता. माय बहीण कुठे. तुझी बहीण कामाला गेली ना. हा मग तेच म्हणले ताई कुठं दिसा ना इडं. नाही शेतीमध्ये मला गेली वाटलं ते वावरात आहे काय. म्हणूनच मग मी सरपंच मला आहे ना सरपंच काढायला लावलं होतं. हा हा गॅस टाकीला आज 1100 रुपये लागायचे अगं. मग तुम्ही चुलीवर स्वयंपाक करा. हा चल यूज करतो. लय चिकाट आहे दाजी तुम्ही. कस काय ग त्या मा बहिणीचे डोळे म्हणूनच गेले. आपण मग ती कामाला गेली मग सारखं चूल फुकायला लावित आहे. मग आता काय करते बरं घेऊ का सरपंच बारा हा डोक्यावर द्या हा? द्या मग काय मी घेऊ काय. नाही राहू चल. नाही नाही द्या अगं मग. राहू दे नको. हा, द्या मग चला. चल चल हायला हिजाया हिने एक डोकं फिरवलंय माझं. सासू सासऱ्याकडे गेलो तिथं नाही गेली. मला चांगलं माहिती आहे तू जाऊन जाऊन जाणार कुठं आहे ती. मी पण बराबर तपास लावून आलोय. अरे तू काय आता तुझ्या दाजीच्या घरी गेलीस. ठीक आहे बघतो तुला. तू फक्त भेट मग सांगतो मी तुला बरोबर. मला एवढं चांगलं करून काय पाहुणं निघालं बस.
हां चांगलं सरकारी ड्युटीला आहे. हां म्हटलं चांगलं मेवणीचं होईल व्यवस्थित. पण जे गाडायचं तेच गाडलं गाडचं. हां मेवणी शेवटी माकच आली घरानं घेऊन. हां पण या साडूला कळायला पाहिजे ना. हां आपल्याला कोणी पोर देत नव्हतं. इकडं तिकडून दिली. हां त्याला लय ओळख गाडचे. काय एकटा बडबडत बसलाय साडू? काय नाही बसलं या साडू. आज लय लांब. हा लय लांब म्हणलं. नाही आलं म्हणलं तुमच्याकडे गाडी घ्यायला तुमची जरा. ते ड्युटीवरून असे आले काय? हा मग कपडे तर बदलून यायचे ना. हो काय आमच्या दुट्या 24 तासाच आहेत बघा. हा काय हो. काय चाललंय मग? काय चालायचं आमचं? आमचं लय मजेत आहे बघा. अरे तुमचं कसं काय चाललंय? नाही आमच्या मजेत आहे. मेवणी गेली तुमची कांदे निंदायला. हा का? आणि मी काय सरपण काढायला गेलतो. सरपण बिरपण काढून ठेवलं. का बरं एवढं चांगलं घर बांधलंय हा आणि सरपण आणाय गेलाय खुशाल? अरे सरपण आणायला ना साडू. काय झालं चुलीवर स्वयंपाक करावं लागतो काही टायमाला ना. हा मग बायको काय म्हणली मला तुमची मेवणी मला का म्हणा अहो गॅस टाकीला लय पैसे लागायचे म्हणा 1100 1150 रुपये. म्हटलं मग रिकामी बसेल राहते ना. तर मग गेलो रानामध्ये. मग तिकडून आणलं सरपणाचा 12 गोळा करून. होय 2-3 दिवस पुरला आता. नाही तुम्ही आहे ना नुसती बचतच करत जा बघा. मग आता बचत नाही काय मग तुमच्या आणि काय आम्हाला काही सर्व्हिस आहे काही. तुम्ही तरी सरकारी ड्युटीत आहे. हो पण काय आहे तवा एक गॅसची टाकी घेतली तर खुशाल 2 महिने जाईल तुम्हाला. नाही पैसे तर पाहिजे ना हो. वा 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 साडू हा? शिकावं खरंच तुमच्याकडूनच शिकावं बरं का. म्हणजे पैसे पाहिजेत. अहो गरीब आहे मी. तुम्ही गरीब आहे? हा अहो, काय बोलताय साडू? तुमचं काय काठी आपटले का पैसा आहे काठी आपटले का पैसा आहे. हा ते आमचा सोडा ते पैसा काठी आपटू तवा. हा. पण तुमचं तर गावातलंय नाव आहे. गावात लोकांना काय नाव ठेवायला काय लागत आहे? नाव नाही ठेवली. मग? हा, खुशाल म्हणतात हा, बाबूराव आहे ना हा. याजानं पैसा देतो. हा, मग ती याजाचा पैसा कुठं जातो? मग आता साडू तुम्ही लागली चेष्टा करायला बा. हा तर मी चेष्टा करतो. मी कशाला चेष्टा करतोय? अहो एक तांबाची गायच्या पुडी जर घेतली तर 8 दिवस खातोय काय सांगा द्या. पुढं कमवून काय बोकांडी घेऊन जाणार आहे का? अहो बोकाडी कोणा नेले साडू. आणि मग हा. हे बघा खा प्या पोटाला मस्तपैकी काळजी करू नका. नाही पोटाला खातोय ना पोटवर मग एकदा मेलं ना सगळं हितच राहिलं. ठेवल्या ठिकाणीच राहतं. हा जरा विचार करा. मग बाकी मग काय मजेत आहे आता. आता मेवून येईल तुमची संध्याकाळी मस्त चहा पाणी बनवेल. चहा पिवाने घ्यायचा स्वयंपाक झाला का जेवायचं हा. झोपायचं. होय मजेत चालू आहे आपलं. बरं शांती कुठं आहे? म्हणजे काय मजा विचारताय मला? मग शांती तुमच्या कसं तुमची बायको तुम्हाला माहित नाही कुठे काय बोलायचं साडू चेष्टा करायला आली मावाली बा. होय साडू हा, बरोबर आहे. मी चेष्टा करत नाही बरं का. साडू जाऊ बांधलं तुला पण मी जाऊ दे. का बरं? चेष्टाच करायला लागलं मावाली. हाय का? अरे बाई तो लग्न म्या जुळून दिलंय. हा तू जोर होतं शांती कुठे. मग शांती तू ड्युटीवरून इकडे आलाय आणि तुझी बायको तुझ्या घरी आणि मला विचारता की काय साडू. बरं का साडू हा शांती आहे ना हं. रागानं घरातनं निघून गेली. रागा ना हा तुम्हाला कसं काय कळालं? कसं काय कळालं म्हणजे घरी नव्हतीच ती. हा हा हा. जरा काहीतरी असं बरं का. तर जशी गेली तसं मग मी पण सासरवाडीत गेलो. सासू सासऱ्यांना बघितलं घरात बघितलं तर काय ती दिसली नाही. मी पण काय सासू सासऱ्यांना बोललो नाही का की बरं? शांती घरातनं आली का काय. का बरं बोलले रे तुम्ही? कशाला बोलू? त्याची पोरगी आहे त्याला विचारायचं तुम्ही. हो मला माहिती आहे त्यांची पोरगी पण ती तिथं दिसली नाही ना. हा मग मला माहिती आहे ना ती जाऊन जाऊन जाणार कुठं. आता कुठं जाणार मग ती? हा शेवटी साडूच्याच घरी येणार आहे ती. ती माग काल येईल. होय काय साडू तुमच्या तोंडाला हाड आहे का काही? होय साडू माझ्या तोंडात बायको बायको तावाली हा आणि माग काल येईल. कायला येईल? तूच सांग बरं. नाही ती कसं आहे माहिती आहे हा. का ती पुढे आल्यावर कळल तोपर्यंत नाही कळायचं. पण जाऊ द्या कशाला बोलायला येळ घालवताय. बोलवा बरं तिला. अरे बाबा येईलच नाही तर कुठून बोलितो. माय बायको आवरात जाईल का नाही जाईल तुला सांगितलं ना. हा मी मेहुणीला नाही बोलवा म्हणत. मी माझ्या बायकोला शांतीला बोलवा म्हणतोय. आता येडे शांती येईल का दिसते का तुला? साडू आहे हा तुम्हाला मी प्रेमात विचारतो साडू. यायला तर काय डोकं खाल्लं भैया पाहुण्याला बा. म्हणजे मी डोकं खाल्लं काय रे तुमच्या समान जुळून दिला म्हणजे मी काय पस्ताव केला का रे? म्हणजे इथं नाही का ती? म्हणजे माझ्या डोक्याला ताण दिला करून तो आणखीन म्हणजे तुला तू बायको सांभाळते ना तुला चांगली. होय हा आणि मला विचारायला आणखीन कुठे गेली म्हणजे इथं आली नाही का? काय चावळतो नाही नाही एवढं सांगा मला फक्त इथं आली का नाही. काय आले का मलाच माहिती नाही भाऊ. खरं बोला जरा काहीतरी. आली असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा. बरं तुमचे तिला निघून राग जायला तुमचे नेमके वाद का आवरून झालते? साडू हा. एक बोलू का तुम्हाला मी? हा, बोल बरं. हे बघा एक तर ही पोलिसाची दुटी अशी आहे हा हा कधी पण दुटीला जावं लागतं. हा हा आलो अचानक
तर भूक लागली हा. तर काय बनवून दे म्हणलं तर दिलं पाहिजे का नको? द्यायला पाहिजे बरोबर. का चुकतंय माझं खरं सांगा? नाही हा अहो हे साहेब लोक तर आमच्या अशी कधी निम्या रात्रीचा पण फोन करतात, बोलवून घेतात. हा ना. काय करायचं मी? जर पोटाला मला काय नसेल तर मी कसं जगायचं सांगा? नाही खाल्लंच पाहिजे ना काहीतरी. आणि मग हे तुम्हाला तर पटतं का नाही? नाही बरोबर. का माझी मेहुणी तसं करते तुम्हाला? नाही बायको आहे ना माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. हा हा. मग माझी मेहुणी कशी आहे बिचारी, चांगली आहे का नाही? नाही चांगली चांगली. मग ह्या शांतीला कळायला नको का बाबा नवरा दिवसभर दमलाय आलाय, त्याने मागितलं बाबा जेवायला फाडदिशन तर द्यावं वाढून. बरे बघ आता मी काय म्हणतो ऐक. हा आता ती ना आता कुठं नाही मला काही माहिती नाही. ती संध्याकाळपर्यंत आली तर ठीक. हा. तोपर्यंत वाट पाहिजे बस माझ्याजवळ. जर आली बर. तर मग सोक्ष विचारून घेतो मी काय चुका झाल्या, तो तुमच्याकडून चुकलंय का तिच्याकडून चुकलंय. हा म्हणजे मी आता इथं थांबायचं? आता म्हणजे- वाट पाहिजे ना येते काय. हा माझी दुट्टी सोडायचं आणि मी इथं थांबायचं? म्हणजे तुम्हाला ड्युटी महत्वाची का बायको महत्वाची आता हे बघा तुम्ही सांगा आता. नाही मला सगळ्यात महत्वाची दुट्टी आहे. साडू माया तुम्ही टाळका सर कोणा तुम्हाला नाही, सांगतो. खरं आहे ते हा. सांगतोय, पोट भरतोय मी त्या दुट्टीवर. हा मग बायका सोडून द्यायच्या का? त्या ड्युटी पाई बायका सोडून द्यायच्या का? होय. हा? काय ये काय काय ये काय ये काय तुम्ही लय खरं बोलता हो साडू. म्हणजे काय काय झालं? कोण आहे? ही शांती आहे का भूत आहे तिचं? काय होय. काय कवा आली तू? आता चाले. खरं बोले, खरं बोल. इकडे या इकडे. नाही नाही तुम्ही सात बरं पाहिलं का दाजी? पाहिलं? तुम्ही ना थोडंसं ना सांभाळून वापरा बा बायको. हा काय काय मी काय करतोय तिला? बरं थांबा आता विचारतो. हा विचारा विचारा. तू का बरं राग आली तू? काय झालं तुमचं? अहो दाजी तुम्हाला सांगते ना, हा. रोजचे पिऊन येते. रोजचे पिऊन आले का 12-12 वाजता मला ये बनवून दे, मला ये करून दे. ही भाजी मला आवडत नाही, मला काय आत्ताच्या आता मटणच कर, आत्ताच्या आता अंडेच तळून दे. सांगा बरं हा टाइम राहतो का 12 आणि 1 वाजता? हं? साडू आता तुम्ही सांगा जाऊ द्या. नाही बोला. हा बोला तुमची तुम्ही बाजू बोला. तुमची बाजू तुम्ही सक्सेस करते. हा. आता ती बिचारी बाई माणूस आहे. बर बरं तुम्ही जर 12 आणि 1ला जर घरी यायला लागले हा. त्या ते चांगली येते नाही. तुम्ही लेजिम खेळत होता लेजिम. विचार करा. होय, साडू. 12 आणि 1ला येऊ थांबा हा बोला. 12 आणि 1ला कोणती बाई अशी उठून तुम्हाला लगेच मटणच करून देईल, अंडेच करून देईल? ती काय घरी रिकामी बसेल राहते का? तुम्ही ड्युटीवर जाते म्हणजे तुम्ही उपकार करता का? हा ही म्हणजे कोणती पद्धत तुमची? ही कुठली भाषा वापरताय? मग बरोबर आहे. तुम्ही बोलताय लय चुकीचं बोलताय. काय मी 12 वाजता येईन नाही तर काय? माझी ड्युटी आहे पोलिसाची. आज मला साहेबांना सांगितलं जा तिथं मर्डर झालाय तर मला गेलं पाहिजे. साहेबांना सांगितलं तिकडे दरोडा पडलाय तर तिकडे गेलं पाहिजे. बर तिथं खून झालाय तर जायला नको का मला? अहो हा मग तुम्ही निमरात्री गेले हा. परत आले निमरात्री. हा. मग साहेब म्हणले का पिऊन जा घरी तुम्हाला? म्हणते का साहेब तुम्हाला? आता तुम्ही बोलताय कसं? वा. एक तर ती सगळं तुम्हाला मस्कर नाही सांगत. ही पंचनामा करता करता आमचं डोकं फिरतं. म्हणून तुम्ही पिऊन जाता घरी? मग प्यायला नको का? डोक्याला किती टेन्शन येतं. बरं हा तुमचं टेन्शन इकडं. हा. मग इडलं टेन्शन तुम्ही बायको काढता का? बायको काढता घरी जाऊ मग वेळेला जेवायला नको होय मला? कोणा? मग जे करेल राहते तुम्हाला खात येत नाही का टोपल्यामधलं? का बरं? नाही ना मला खायचं. मला जी पाहिजे तीच खायचं होतं. हा का? हा मग फोन करून सांगायचं हे बनवून दे बा, बनवून ठेव. फोन नाही तुमच्याकडे फोन आहे मग? पण कधी तिथनं फोन करायचा का? तिथं माझं काम चालू आहे. का बरं लय? मला मटण बनव म्हणजे तिथं सगळे बाकीचे असतील ना साहेब लोक पोलीस ते मला म्हणतील अरे वा अहो. तिथं दुटीवाला का मटण बनवाय सांगायला आलाय. अहो मी काय होतं सगळ्याला आयडिया कळती. हा. आपण थोडं याच्या निमताना बाहेर गेलं साईडला. मला थोडा टाइम लागेल बरं का आज. फोन करून सांगता बायकोला हा. का आज ही भाजी बनवून ठेव, मला तास 2 तास लेट होईल मी. हा ये करता येत का? तुम्हाला सांगितलं का तुमच्या माणसं येते का 6 वाजे का फोन करा म्हणून? अहो दाजी तुम्हाला सांगते, मी जर म्हणले ना का मी नाही बनवून देणार तर लगेच काठी काढी त्या बेदम मारित आहे. मला माहिती आहे का? नाही एक दिवस गॅस टाकी चली डायरेक्ट डोक्यात घालायला. हा मग डोकं फिरवलं ते ना माझं. एक तर मी 24 तास ड्युटीवर होतो. 24 तासानंतर घरी आलो. म्हणलं पडदिशीनं मला चहा बनवून दे रे. मग चहा नको आहे बनवून द्यायला. आलंय सांगितलं त्या चहा बनवून दिला पाहिजे का नको? शांत का? तुम्हाला चहा नाही सांगते दाजी या बाय इकडं तांबे फेकून मारेल एवढं चिरेले पाय माहिती आहे का मा? आणि तिची बरगड सुद्धा किती टिचेले पाहिजे का? थांबा आता खरं बोलला. बरगाडीचं उदाहरण लगेच दिलं म्हणजे ती अगोदरच आली होती तुमच्या पैशी. अहो मी तुमचं मत पाहत होतो साडू एकदा ना ठेवा हा का बा तुमची बायको 3 तास झाले तशी माझ्याजवळ येऊन बसली. हा तिनं सगळं रडून रडून सांगितलं मला का नवऱ्यानं मला पार रात्री बरगड टिचूस तर मारेले. हो. आणि एक दिवस तुम्ही तांब्या मारला तर तुम्ही घाबरले तर दवाखान्यात घेऊन गेले. हा नेलं ना. नेला का नाही? नेलं ना. रात्रीचं नेलं का नाही तुम्ही? नेलं ना मी. हा? अहो शेवटी बायको आहे ती. एवढं मारतायचं जनावरांनी? हा पण तिनं जर ऐकलं साडू हा. तर मी कशाला मारीन? अहो, मला काय सांगा बरं.
तुम्ही नाही येडपण काढून टाकत डोक्यात तुम्हाला वाटतं मी खाकी वर देऊ राहतोय मी काही धमकी देईल बायकोला. अहो असं नाही चालत. तुम्ही कुठल्या राग कुठे राग काढी जाऊ. हा? कुठला राग कशाला कुठं काढतोय मी? अहो तुम्हाला बाहेरचे लोक आवडते नाही आणि घरी येऊन अय, बायको साडू ह्या गंगाराम हवालदारचं नाव ऐकलं ना काय तू हायला मोठे मोठे थरथर कापतात. हा समोर बघितलं ना तर पॅन्टीतच सोडतात. मग लक्षात ठेवा. तुम्ही काय सांगताय? अरे तो एक तर इकडून तिकडून लग्न जमत नव्हतं मी दिला तुला मी म्हणून पोर भेटली ती. हा. हा माई मेवणी दाखवली तुला आणि तू असं नाटकं करायला लागल्या कसं व्हायचं. होय म्हणजे ती मला भेटली आणि मग हा मग तुला कोण देत होतं. कोण देत हा, नव्हतं? मग? होय काय बोलताय साडू? मग? एक तर सरकारी नोकरी आहे. हा. पोरींच्या रांगा लागल्या होत्या रांगा. हम्म. हा. दाजी तुम्ही माझं वाटोळं केलं. मला अशी 56 मागणे भारी भारी नेवरदेव येत होते. तुम्ही मला लोटलं यांच्या गळ्यामध्ये माहितीये का. अय, नशीब समज मी तुला चांगला नवरा भेटलो. माझ्या हा. जागेवर जर दुसऱ्यावर लग्न केलं असतं ना रात्रीच कुणीतरी फाशी देऊन टाकली असती. कोणाला हा. ऐला आणि मी का आलो होतो तुम्ही काय तिथं बघायला जाणार होता का? त्याला ठेवलं असतं का हा हा नाही त्याला ठेवलं असतं कळलं तेव्हा कळलं असतं. त्याला 5 दिवस लावला असतं ना मग लावलं असता की. खडी फोडायला. ते जाऊ दे चल घरी. कोण मला नाही यायचं. मी म्हणून राहू राहिले दुसरी बाई राहिली नसती माहितीये का यांच्यापाशी. असं नाही हो, कोणाचा बा शेवटी जीव राहतोय. हा अहो तुम्ही आता चांगलं जर बोलायला गेलं ना साडू ऐका आता मी मावली म्हणून नाही सांगत बर आता मेवणी म्हणून सांगतो. आता चांगला विचार केला ना तुम्ही तिच्या गुडघ्यालाच लागत आहे. बर हा बोला. त्याने ठेवा बरं हा का. बोला. तर तिनं चांगला जर हात धर उचलला तुमच्या असं दाबलं ना तर तुम्ही काहीच करणार नाही. ही हा बरं आता कसं माझा- शेवटी बायकोचं राहतं आहे आणि नवऱ्याचं राहतं आहे म्हणून ती गप राहते. जर तिला सांगितलं ना नाही सांगा की समोर हा? सांगा बरं. समोर सांगा उचलू की. उचलू आपटेल मग तुम्हाला. समोर सांगा. तिची काय हिंमत आहे का सांगा? बघा. बरं का? झोपलो तरी ते हात लावू शकत नाही. ते असे दिसते पण ताकद नाही आहे त्यांच्यामध्ये. हा तुम्ही त्यांच्या याच्यावर नका जाऊ. हा ना? हा शरीरावर. उगाच पोलीस खात्यात घेतलं नाही मला. हा हा कसं काय घेतं ते चूक झाली काय शासनाची काय माहिती. चूक नाही झाली. हा उलटच मला घेतला ना फायदा झालाय. हा म्हणजे बायका जोडायला भेटत आहे ना. अय बायका नाही माझी बायको. आत हा मी काही गावाच्या बायकांना नाही जोडायला जात. तवरी त्याला बाय- सांगायला जी, थोडं सरकावलंय पाय बस ना, दुखू बस राहिले. साडू सरक आगे नाही सरकलं आजच बरं पाय दुखायला लागलं. ऐक त्या गप रे. पायावर एवढं मारेल ना तुम्हाला सांगते हा. उभंच राहत ना. हो. हा नका नका आता जाऊ द्या. बरं दवाखान्यात आहे ना तुला मी आवर. का हो दाजी हा तुम्ही एवढे सुंदर आहे दिसायला तरी तुम्ही बहिणीचा सगळं ऐकत आहे का नाही. सगळं ऐकतो. हा? तिच्या शब्द बाहेर आहे का. नाही ताई जर म्हणली ना उठ तर लगेच दाजी उठा त्या. बस लगेच दाजी बसा त्या. बर. आणि यांनी फार मा खुळखुळा करून टाकलाय माहितीये का. नाही म्हणजे शांत तुला असं म्हणायचं आहे का की तू मला बस म्हणलं मी बसलं पाहिजे उठ म्हणलं उठलं जेव्हा पाहिजे. मी तुम्हाला म्हणले का मी सांगल ते ऐका नाही म्हणत ना पण किमान तुम्ही मला एवढं छळ तर नका करू. हा रोज उठून मारहाण तर नका करू. रोज दारू पिऊन तर नका येऊ. दारू आता पिण्याचा तुझा काय छळाचा संबंध आहे मला सांग बरं. अहो तुम्ही रात्रीच्या बाहेर जा रे तिला. एक तर तुम्हाला सांगते दाजी हे पिऊन आले नाही भानात नाही राहते माहितीये का. आले काही का? हातात आला का धरतून हाणतो काही हातात आला का धरतून हाणतो. हा काय जनावर आहे काय ते. सांगते तुला यायचंय का माझ्यावर. मला बाई दाजी मी आता या टायमाला जाणारच नाही बाई मरू दे. बरं साडू हा. राहू दे 8-15 दिवस तिचा राग शांत होस तर. साडू हा. तिला आहे ना इथं आता मी 1 मिनिट पण थांबून देणार नाही. तिला माझ्यासोबत आता यावं लागेल. साडू एक जण ठेव. हा तिच्या आहे ना बरगड्या टिचल्या 2. हा. तिच्या आता एक सारे काढी तुम्ही दवाखान्यात देतो खर्च मी करतो बाबा पण नको डोक्याला ताण करू 8-15 दिवस राहू दे करू दे आराम. बर मी काय म्हणतोय हा बोल. ती माझी बायको आहे. मी तिला दवाखान्यात नेईन. खर्च करायचा माझ्यात दम आहे. तुम्ही कशाला एवढं अहो तुम्हाला घरात गॅस टाकी आणायची नाही ताकद आणि चाललाय खर्च करायला सांगायला. अरे आता माई बायको आल्यावर जर तिला माहीत झालं ना हा. का मा बहिणीला एवढं मारलं हे केलंय तर तू गळतोंड करेल माई बायको. होय हा ती धरल ना तवा बघेन मी. हा हा शांते तुला काय म्हणतोय यायचंय का. उगाच माहित आई घरात नाही आता म्हणून नाही तर तुमचा पावर आहे ना 1 सेकंदात तिने खाली केला असता. होय, तुम्ही- होय. तुम्ही छे, तिथे इला पाहिलंच म्हणजे नाही तू अजून. तुझ्या दाजीच्या आणि बहिणीच्या जीवाला एवढ्या मारायला लागली रे. हा मग हा तू फक्त एकदा सांग मला काय करायचंय तुला यायचंय का. मला यायचं नाहीये. नाही यायचं हा, साडू यायचं. गोडीत सांगतो पाठवताय का. मी काय करू आता ती नाही म्हणते मी काय करू. नाही तुम्हाला नीट समजून सांगतो मी. नाही रे मा आता काय नाही भाऊ नाही ना नाही. मग मी माझी ताकद दाखवू का.
ए भाऊ जाय तू माल दम देतो हा? का तुला एकच सांगतो तू माल दम देतो का नाही दम नाही नाही, तुला नाही, सांगतो मी. तुला सांगतो काय तुम्ही बोलू पण बोलता नका. काय काय ए, बोलता नाही साडू. बोलतो. तुला एक पहिलं सांगतो सांगतो काय? तुला एक सांगतो ती हा, काय? तुला वाटतं मी वरती होय हा. तू वरती आता या मिनिटात खाली उतरला कोणाची माझी हा. हे, परत- भले भले गेले वरती उतरवणार हा, आहे. मग तू एकदा- काय सांगतो मला साडू ना आधी लागू नको तुला एक सांगतो दाजी चाल जाऊ द्या निघ. मरू द्या. हे, हा. काय जाऊ द्या मरू दे काला इरीट तोंडाला तोंड द्यायचं. अय शांत इकडे माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ तुला नाही यायचं ना यायचंय का नाही मला सांग अहो तुम्ही मला किती त्रास देते घरी आल्यावर कश काय येऊ सांगा बरं हा नको येऊ नाही नाही यायचं मार खायला येऊ का मी मी काय म्हणतोय मला एवढं सांग तुला यायचं नाही ना हा हा, इकडे बघ बघ ना आता बोल ना बोलायचं नाही नको येऊ तू दाजीच्या जीवावर उड्या मारते ना होय दाजीच्या बहिणीच्या इकडे माझ्याकडे बघ दाजीच्या बहिणीच्या जीवावर उड्या मारते ना ह्यांना आहे ना अहो, त्यांनी लग्न जमून दिले म्हणून मी त्यांच्या काय सांगायला होय ती एक बरं केलं नेमकं सांगायला आले आणि तू दाजी ये तुझा दाजी ह्या दाजीवर 2-3 कलम टाकलं ना तर तुझ्या बहिणीला पण आणि तुझ्या दाजीला पण ना जेल भोगायला लावीन मी मग बघ तुला यायचंय का नाही तू तू कलम टाकीतो का तू माव टाकीतो तुझा आता होय. तू आता लय बोल लोक जास्त काय मी शेवटी पोलीस आहे काय कायदा माझा आहे म्हणजे पोलिसाला अधिकार आहे का बायकाला हाणायचं दोपटाचे त्यांच्यावर परत कलम टाकायचे तुम्ही किती हा? जरी कंप्लेंट केली ना हा. पेन शेवटी आमच्याच हातून फिरतो बरं जायचं हा हा, जा. हा. नाही यायचं जा, सांगते तुला नाही पाठवलं माहिती एवढी काय नाही यायचं नको येऊ नाही तुझ्या दाजीला 2 तासात उचललं ना तर गंगाराम नाव नाही सांगणार लक्षात ठेव मग तुला माहिती आहे मी कसा आहे येऊ का मग मी दाजी ऐका जाऊ द्या जाते मी कारण का माहिती का एक तर ते लाले सटकेल डोक्याचे परत एखादा काही तुमच्या गुन्हा बिना दाखल करील तर मामुळं तुम्हाला आयुष्यभर जावं लागेल जेलला मा बहिणी वाईट वेळ येईल जाऊ द्या मरू द्या मी जाते बरं बाई शांत आहे. तू चालली ना परत महापर्यंत घरात नाही आलं पाहिजे हा तिकडं मा जीवाचं काय हो हा तिकडे मरून पड हा हा परत महापर्यंत आले पाहिजे तुम्हाला काय त्रास दाजी हा मामुळं आता आली होती ना तर मी याची जिरावणार होतो पण तू आता तुला परत ते आलं ना मग तुला जायचंच जाय अहो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण ते एखादा गुन्हा दाखल झाला तर काला इरीत 12च्या उद्या भावात. गुन्हे दाखल होते ना त्या गुन्ह्याला मी काहीच घाबरत नाही तुला काय करायचं याची ड्युटी डायरेक्ट खाली करतो मी परत तुम्ही हा. काय म्हणशाल मा बहिणीला त्रास द्याशाल म्हणशील तो त्या बहिणीमुळे मला इड बसायची पाळी काय नाही मी आली. तो करताना जेल बोगेल घाबरू नको मेवणी करताना हा नका नका दाजी. याचं काय याचं ऐकती जाऊ दे हा? मी जातेच बाई जायचंय का एक तर ते लय हा, परत- रांग- जायचं रांगडे आहे आहे. जायचं असेल तर जाय बरं परत माझ्या डोक्याला ताण द्यायला येऊ नको परत इकडं परत आहे ना मला त्रास दिला ना वाटलं तर मी ना तिकडं माझ्या जीवाचं काही करील पण तुमच्या दारात येणार नाही आणि आईबापांच्या दारात जाणार नाही मी कोणालाच त्रास नाही देणार मी मला स्वतःलाच संपून घेईल जाते मी मरू द्या चला काय कपडे बिपडे घेऊन आले होते का काहीच आणेल नव्हतं हा मी. मग चल जाय मग व्यवस्थित हा 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 सांगा बरं मा बहिणीला हा हा फोन लावून देतो मी घरी गेलो चल तिला बाकीचं काही सांगू नका फक्त बरं. भेटाय आली होती म्हणा फोन करीन मी तुला पिशी घेता आली ती हा 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 म्हणजे तू पिशवी पण घेऊन आली होती का पाण्याची बाटली याच्यात काय पा बरं काय याच्यात नाही नाही चल हा चल नुसतं काळं गोरं तुमच्या मनामध्ये नाही नाही चल तू आता असं मन मी जुळवेले मेवणीचा ना मा खापर अंडी हो गाडची ना मा मेवणीनं काही जीवाचं काही करावं आता आपण आहे ना जातो गाडचा बायको करून तिला घेऊन आहे ना काहीतरी सोक्ष मोक्ष लावून देतो तिचं शांते हा चल पण शांते मला एक सांग तुझी बरगाडी टिचली हा हा तू तुझ्या दाजीला येऊन सांगते सकाळी मला सांगायला काय झालेलं अहो तुम्ही शुद्धीत होते का रात्री मला मारलं तवा अगं पण सकाळी उठल्यावर सांगायला काय झालेलं मला सांग बरं तुम्ही गेले ड्युटीवर निघून हां इकडं मला उभं राहावं ना माहिती का अशा कळा लागल्या नुसत्या पाठीला मग फोन करता नाही आला का तुला आता परत फोन केला म्हणजे संध्याकाळी परत पिऊन येऊन आणि परत मला बडबड केली असती तुम्ही म्हणून मी सांगितलं नाही अगं शांते पण तुला दवाखान्यात न्यायला आलो असतो ना मी आलो असतं का नाही म्हणले जाऊ दे यांच्या डोक्याला नको टेन्शन म्हणून नाही सांगितलं नाही हां म्हणून इकडं निघून आली का हां आई बरं वाटतं का असं बाहेर यायचं ते सांगायचं हां जाऊ द्या मरू द्या बाई तुम्ही ना दारू सोडा बाई मला ना लई टेन्शन आले पा दारू नाही मी आहे ना तुला माझ्या दुटीचा ताप आहे ना मी पिऊन येतो ना आहे का नाही तुला म्हणजे मी तिकडचा राग आज तुला असं म्हणायचं मी माझ्या दुटीचा राग तुझ्यावर काढतो मग तेच होतं ना दिवसभर तिकडे लोकांवर तापात्या आणि घरी आले का सगळा राग बायको काढीत्या मी आहे ना नोकरीला राजीनामाच देऊन टाकतो हा म्हणजे असं बोललं का लगेच राजीनामा देतो हा तुम्हाला मी म्हणते का राजीनामा द्या
हं? मग? फक्त तुम्हाला मी काय म्हणते का तुम्ही ना दारू सोडा आणि चांगले राहा. तुम्हाला जी नाही ती वस्तू बनवून देते मी घरामध्ये. ठीक आहे शांते, तुझी इच्छा आहे ना मी दारू सोडावी? हा हा, हा आत्तापासूनच दारू बंद. बस, शपथ घ्या माझी. तुझ्या गळ्या शपथ. ठेवा मा डोक्यावर हात. हे बघ, तुझी शपथ. बस, हा दारू नाही, पिणार नाही ना पिणार, नाही. नक्की. नाही पिणार. आता तर टेन्शन नाही ना? हा हा, फक्त कधी रागात असलो खाय प्यायला बनवून द्यायचं रे, एवढंच. बाकी नाही काय शांते. अहो देते ना मी बनवून. पण बरं जाऊ दे, तुला लय त्रास होत असेल ना. चल पहिले आपण दवाखान्यात जाऊ. हा, आणि मग जाऊ घरी आपण. पहिलं दवाखान्यात चल.